स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आपला बेंगळुरूमधला तिसरा दिवस आहे. दुसरा. काल खाली केली गाडी. काल आपला 11वा नंबर होता. गाडी गेले भरपूर. आता आहे दुसरा. पूर्ण टोटल सगळे भरलेलं होतं काल. आता जरा कमी झाले. आमुषा आज आपण मगाशीच गाडी साफसफाई करून सगळी अगरबत्ती लावली. अजून दिली पण नाही अगरबत्ती. हाय अशीच आहे. शिवशक्ती ट्रान्सपोर्ट. लोड मिळालं फायनल आपल्याला. पुण्याचा माल मिळालाय. 12 ते 13 किलोमीटर जायचं गाडी भरायला. नेमका गर्दीच्या टायमाला माल मिळाला. जाऊ गाडी भरून घेऊ. आता मटेरियल काय जास्त नाही. 1 टनाच्या आतमध्येच आहे. फुल ट्रॉफिक आहे. 3 किलोमीटर आहे जायचं. टाईम दाखवायला 20 मिनटं. झाली लोड गाडी. 2 पेक आहेत पुढून बॉक्स. 15-20 मिनटं झाली लोड. निघू आता. ताडपत्री मारू. पॅक करू गाडी. पाठीमागून निघू. निघाले. गाडी वगैरे पॅक केली आहे. लोड काय जास्त नाही. 600-700 किलो लोड असेल. त्याने 500 म्हणते ते. पण आपण 100-200 जास्त पकडायचो. हायवे लागलो आता. नेट जायचं दुर्गा. कुठं व्हायचं नाही काय नाही. फक्त एक 25-30 किलोमीटर जरा गर्दी असते. गर्दीमध्ये जरा ट्रॅप होते. त्यामुळे जाऊ कुठं जर जेवण वगैरे करू आणि निघू डायरेक्ट. त्याच्याला आपल्या गाडीत आहे एक 200-250 किलोमीटर आम्हाला चालती गाडी. बाकी बघू नंतर. टाकी फुल करू. हे मेट्रो स्टेशन. तुमकूर पास करून पुढे आले. काय तर खावा म्हणलं तर पोटाला. अंडा आमलेट घेतलंय. पाव नाही काय नाही. मला वाटलं बा अंडा पाव देईल. नाही म्हणलं एकदम येत नाही म्हणलं पाव. काय खावा आता असं काय. झाले पोटापुरतं म्हणजे लाईटली खाल्ले. आणि आपल्याला नाईट काढायची आज. आपला माल आहे पुण्याचा. सोलापूरचा असल्यामुळे काय वाटत नाही. पुण्याचा असल्यामुळं 850 किलोमीटर आपलं रनिंग आहे. थोडं पास करून जातं. थांबलो होतो जस्ट. आता नॉनस्टॉप निघू. समोर थांबून कुठं तर फक्त डिझेल टाकी फुल करू. निघू. या रोडला डिझेल टाकायचं म्हणलं पाक गाडी सर्व्हिस रोडला आणावं लागते. ते बी लांबनं बघावं लागते. पंप कुठं दिसतंय आणि तिथनं रस्ता आहे. तिथनं त्या पंपाच्या जवळ कट बी नाही. आता अर्धा किलोमीटर मागणंच मी हे केलं होतं. सर्व्हिस रोडला गाडी टाकली होती. आहे पंपासमोर कट आहे काय आहे.
टाकी फुल करून घे इथं म्हणजे जाते बरोबर घरी. एक कांडी राहिले अजून काय लागले नाही रिझर्वला तरी बी टाकून घेऊ टेन्शन मोकळं होते. मित्रांनो हे समोरची गाडी बघितला वा दिल्ली पासिंग गाडी आहे इंट्राच आहे पण काय CNG आहे ना एवढ्या लांब CNGवर कसं काय आला असेल इथं दिल्लीवर ना. गाडी पण एकदम असे बघा नावा बिवा कशा आहेत. CNGला एवढं कसं लांब चालते काय माहिती. 400-500 रेंज असणार आहे गाडीला तरी डिझेल लवकर येतं काय काय ठिकाणी मिळत नाही. पंप सापडत नाही लवकर यायला CNG कशी सापडते. बघा बघा साईडला टाकी दिसली आहे. टोळनाक्यावर प्रत्येक टोळनाक्यावर जाम लागत लागले काय आता. पलीकडची कास काय पॅकेज ठेवलेले ते आपण एकटं असल्यामुळं कशाला बघू आपण बाहेरच्या ह्याच्यात असतो. चला गर्दीतनं बाहेर निघू टोळनाका पास करू. चित्रदुर्गाच्या जवळजवळ आले. ही लाईन जरा कमी आहे. हो हे कर्नाटकी हे जायचं ना हे जे महाराष्ट्रात आले बी नाटकं करते ती इकडे तर काय राज्यात आहे ती. कसलं जाम लागले बा किती गाड्या आहेत फुल जाम. सगळ्याच टोनके व्हाले असं आतापर्यंत 2-3 टोनके पास केले असे जाईल जाम. आलो चित्रदुर्गाला खाली उतरलं हायवेवरून आपल्या सोलापूर ह्याला होस्पिटल रोडला लागायला. या वरच्या ब्रिजवरून आले आपण आत्ता. आता इथून काय रोडला एवढी गर्दी नसते. आता काय नॉनस्टॉप जायचं. ते आत्ताच्या रोडला जरा गर्दी असल्यामुळं तिथे टाईम लागत होता रोडला जरा. होस्पिटल पास करून आले पुढं एक 50-60 किलोमीटर आलं. फास्टॅगच उचललं नाही. फास्टॅग उचलायचं नाव घेणे. मशीन लावून बघितली तरी उचल नाही. बॅलन्स तर आपला फुल आहे. आत्ता उचललं. पलीकडे गेला त्याने काय तर केला वाटतं जाऊन तिकडे. जरा थोडी थोडी झोप लागायसारखं वाले. बिस्किट खात चाललोय.
नॉर्मल जरा स्वस्त आले काहीतरी खात बसला का जरा बरं आहे. गुड मॉर्निंग. आले विजापूरच्या जवळजवळ एक 10 किलोमीटरच्या आतच आहे विजापूर. 7 वाजलेत. नऊ 9:30पर्यंत घरी जातो बरोबर आपण. वेलकम टू महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे. कर्नाटक बॉर्डर पास करून आले पुढं. कसा आहे हायवे? तुम्ही विचार करत असाल हायवे सोडून इकडे कुठे चाललं आहे. आपली गाडी आहे ओव्हरलोड. जास्त नाही, एक 50 ते 60 किलो आहे. पन्नास ते 60 किलो ओव्हरलोड असल्यामुळं काठावर काय गाडी पास होत नाही महाराष्ट्र बॉर्डरला. त्यामुळं तो रस्त्याने चाललं इकडून. एक 10-15 किलोमीटर लांब पडते. 10-15 किलोमीटर लांब पडते, पण काय तेवढं तर सोसावं लागेल. आणि असे खराब रस्ता. पाठीमागं तर लय होता खराब. आता जरा बरा तर आहे. लागले हायवेला. चांगलं 1 तास गेल्यासारखं गेला. आत्तापर्यंत आपण घरी गेलो असतो. आता घरी जाऊन तू पुढे आहे का हे संध्याकाळी निघू. सकाळी जाऊन खाली करू. कारण आता गेलं गाडी होईल खाली, पण आपला मुक्काम पडेल. कारण आज आहे गुरुवार. काय मालाचं नियोजन होणार नाही, काय नाही. दहा 10:30 वाजता आलो होतो घरी. आंघोळ वगैरे केले, फ्रेश झालो, जेवण केलं. 1-2 तास झोप काढली. नंतर निघाले. आता आले टेंबुलीच्या जवळजवळ. आपला जरा प्लॅन चेंज झाला आहे. हे मटेरियल 2 जागी खाली करायचं. एक सणसवाडी आणि एक पिंपरी. आले पुण्यामध्ये. पुढे कांचनवरून आपल्याला सणसवाडीला रस्ता जवळ होत आहे. त्यामुळे कांचनमधून आत टाकली गाडी. तो 20 किलोमीटर राहिले लोकेशन. फोनवर फोन आले त्यांचे. ओपन केली गाडी. पहिल्या जागी पोचलोय. समोरची पेटी काढायची आपल्याला. खाली केली गाडी, झाली लगेच. टेम्परेली चाललं आहे आता. आळंदी मार्गे जायचं आपल्याला. लढणीकन
आळंदी. कसं इकडे गर्दी नसते, बाहेरच्या बाहेर निघते गाडी. टाईम पण आता झाला आहे म्हणा, 10 वाजत आले. जाऊ जागेवर आणि झोपून टाकू तिथं जेवण वगैरे करून. या व्हिडिओला आपण आता इथेच एंड करू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकी तो उद्या अनलोडिंग आणि लोडिंग ते उद्याच्या ब्लॉगमध्ये मिळेल तुम्हाला.